गेल्या 28 तासांपासून मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन असल्या कारणाने जेएनपीटी बंदरामधून परदेशात जाणारे सुमारे 8500हून अधिक कंटेनर्स जेएनपीटी बंदराच्या बाहेर उभे आहेत। कोणत्या जहाजातून कोणता कंटेनर पाठवायचा ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने त्याचा फटका परदेशामध्ये निर्यातीसाठी पाठवलेल्या कंटेनरला सुद्धा बसलाय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। पाहूया। नवी मुंबई शहरातील जेएनपीटी बंदरामधून बाहेर देशामध्ये अनेक मालांची पाठवणूक केली जाते। मात्र तुम्ही सध्या पाहू शकता, सध्या आपण जेएनपीटी बंदर येथे आहोत आणि प्रचंड प्रमाणात कंटेनरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। 7 ते 8 किलोमीटर या रांगा लागलेल्या आहेत। हजारोंच्या संख्येने कंटेनर इथे थांबून राहिलेले आहेत। त्यामुळे जे कंटेनर चालक आहेत त्यांना देखील अनेक त्रासाला सामोरे जावं लागत आहेत। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। या कंटेनरच्या रांगा लागलेल्या आहेत, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात माल आलेला आहे आणि ज्या मालाची पाठवणूक केली जाणार आहे तिथे सुद्धा वेटिंगवर अनेक नागरिक किंवा जे कस्टमर आहेत ते आहेत। काय माल आलेला आहे आणि किती दिवसांपासून या समस्येला सामोरे जावं लागत आहे? तुम्ही पाहत आहात, गेल्या 8 दिवसापासून लास्ट जो संडेला पाऊस झाला त्यानंतर जी परिस्थिती ही जैसे ती आहे। या ठिकाणी ही जी पोर्टची जी सिस्टम आहे ही फार संत गतीने चालू आहे। त्यामुळे हजारोच्या संख्येने कंटेनर या ठिकाणी रोज लाईनमध्ये उभे राहत आहेत। कमीत कमी 15 तासाच्या वेटिंगवर हे कंटेनर सर्व उभे आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळे असेल, भाजीपाला असेल, कांदा असेल, बटाटा असेल, इतर औषधी पदार्थ बाहेर देशात निर्यात होत असतात। असे असंख्य पदार्थ या ठिकाणी एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होत असतात, ते अडकून पडलेले आहेत आणि याचा मोठ्या प्रमाणावर सामना जे सर्व ट्रान्सपोर्टर आणि एक्सपोर्टरांना करावा लागत आहे। नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे, जेएनपीटी बंदरावर हे हजारोंच्या संख्येने कंटेनर थांबलेले आहेत, रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे। परिस्थिती ही 8 दिवसापासून जैसे ती पाहायला मिळत आहे। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।